जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणंजय आडेमुगे म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता मी चाललेलो आहे रायगडावर, ज्या देवामुळे आपले देव आज देवघरात आपण पूजू शकतोय. त्या देवाचं दर्शन घ्यायला, त्या देवाला पूजायला आम्ही असे एक 35-40 जण आहोत आणि आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तर सगळ्यांची तुम्हाला भेट घडवून देतो. आत्ता आम्ही एक्झॅक्टली जुईनगर इथे आहोत. ॲक्च्युली कांदिवलीवरनं बस निघाली आणि त्याचं सगळ्यांना पिकअप करत पुढे आले आणि आता आपण म्हटलं की इथे नारळ वगैरे फोडून भजनाला वगैरे सुरुवात करून इकडनंच पुढे जाऊ. चला तर, श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. अशा प्रकारे नारळ फोडलेला आहे, श्री गणेशा झालेला आहे आपल्या प्रवासाचा आणि आता सर्वजण आम्ही चाललेलो आहोत. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांची कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी कैसे. सकळ सुखांचा केला त्याग, मनोनी साधीचे जो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली. याहुनी करावे विशेष, तरीच मनवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांसी आठवावे. जीवित तृणवत मानावे, यलोकी परलोकी उरावे. कीर्तिरूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हिंदू धर्म की. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. सुप्रभात 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 सगळ्यांना. शिवमय सकाळ. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आता आपण गड सर करायला सुरुवात करणार आहोत. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हिंदू धर्म की. जय श्रीराम. अशा प्रकारे आपला हा रायगड सर करण्याचा प्रवास आणि दिवाळीला आपल्या देवाच्या दर्शनाचा प्रवास सुरू झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. चला, जय शिवराय. हा आहे पारंपरिक जुना चुना मळण्याचा घाणा. सो इथून आपण आलो आणि आता हा आहे नाणे दरवाजा सुरुवातीचाच. हे बघा, इथे आपण
पूजा करतो. आपल्या प्रथेप्रमाणे आपण रांगोळी काढणार. मारुती रायांना इथे पुष्पहार अर्पण करून त्यांच्यासमोर दिवा लावून जय श्रीराम. इथे आपण आता मारुती रायाला प्रार्थना करणार, पूजा करणार की आता आम्ही हा गड सर करत आहोत, तर आम्हाला त्यासाठी बळ दे आणि सुखरूप वर नेऊन सुखरूप खाली आणतील, यासाठी त्याच्याकडे शक्ती मागणार आपण. छत्रपती महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. की जय. धर्मासाठी झुंजावे, झुंजून योग्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. देशद्रोही तितके कुत्ते मारून घालावे परते. देवदास पावती फरते यदती संशयो नाही. देवमस्तकी धरावा अवघा कल्लोळ करावा. मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. आता नाणे दरवाजाच्या इथून आपण वर निघालेलो आहोत. अशा प्रकारे खऱ्या अर्थाने आपला प्रवास चालू झालेला आहे आपल्या माऊलीच्या भेटीचा, दर्शनाचा. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यांचा फार मोलाचा वाटा आहे आपल्या गडबांधणीमध्ये आता. आणखी यांनीच वरपर्यंत हे सगळे दगड किंवा माती, रेती वगैरे जे पण आहे ते नेण्यामध्ये काकडी वगैरे पाहिजे काय दादा? काय पाहिजे? अरे घेऊन जा सकाळ सकाळी भवानी कर दादा. बघा किती जण येतात माऊलींच्या दर्शनासाठी. जय श्रीराम. हा आपला रायगडाचा मुख्य दरवाजा.
महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. देवानं जाताना आणि येताना या दरवाजाला पाया पडून जायचं, कारण की आपल्या रायगडाला जो स्वराज्य हिंदी स्वराज्य आहे त्याचं चढ आणि उतार त्या दरवाजाने फक्त पाहिजे. म्हणजे या दरवाजाने महाराज एकदा गेले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ते गडावर राहिले आणि या गडावरून संभाजी महाराज जे गेले त्यांना परत येता आलं नाही. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला गडाची पायरी चढता येते. त्यामुळे जाताना आणि येताना ज्या वेळी तुम्ही रायगडावर याल तेव्हा दरवाजा पाय नतमस्तक व्हायचं आणि पुढे जायचं. जाताना पण नतमस्तक व्हायचं यायचं की देवा रायगड आम्हाला परत बोलव. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हा आहे हत्ती तलाव गडावरचा. म्हणजे मला वाटतं जवळपास आपण अर्धा गड चढलो आहे आणि हा हत्ती तलाव. पाण्याचा साठा बघा कसा केला जायचा वर. हा आहे गंगासागर तलाव आणि याचं पाणी पण तुम्ही प्याल तर चव एकदम छान, अतिशय गोड, अतिशय सुमधुर अशी आहे. गड तेव्हा बांधले होते तेव्हा पिण्याच्या पाण्याची सोय असेल म्हणजे प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित त्यांनी आखणी केली होती. खूप छान. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. जसं आम्ही तुम्हाला म्हणालो की पाणी एकदम सुमधुर आहे तर आता आम्ही पण हे पाणी भरून घेतो आहे आम्हाला पिण्यासाठी. म्हणजे खूप छान. वरच्यावर एकदम तुम्ही जे काय आणलं असेल साधन ते पकडायचं, बाटली वगैरे किंवा काय असेल ते, आणि पाणी भरून घ्यायचं. मासे पण आहेत त्याच्यामध्ये. अरे वा. पण एक आहे की या तलावात तुम्ही पाणी भरायला जाताना त्यावेळेस चप्पल काढून जायचे. तुम्ही जे घातलेलं असेल शूज चप्पल ते काढून जायचं. पावित्र्य इथलं राखायचं आहे. जय शिवराय. आत्ता आपण पोचलेलो आहोत शिरकाई मातेच्या मंदिराच्या इथे. ही आहे आई शिरकाई माता. आज आहे वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवशी देवी आईने तिच्या हातून सेवा घडून घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय.
हिंदू धर्म की जय. आई राज उदा 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 येळकोट. संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी. सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. राशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी. सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. फायनली आपल्या माऊलींचं दर्शन झालं. मन खूप प्रसन्न झालं. म्हणजे मला वाटते खूप टाईमनंतर मी आता इथे आलं आणि एवढा गड चढल्यानंतर जेव्हा माऊलींचं दर्शन होतं तो क्षण खूप अविस्मरणीय असतो. तर एकदा या माऊलींचं दर्शन घ्या आणि तुमच्या मुलाबाळांना, तुमच्याकडे जी लहान मुलं असतील त्यांना आत्तापासूनच गड किल्ल्यांचे दाखवा, त्यांच्या माहिती द्या. ही सवय आत्तापासून लावा, तेव्हाच आपला धर्म टिकेल. जय शिवराय. जय शिवराय. शिवाजी महाराज की जय. जय छत्रपती संभाजी महाराज की जय. माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बुर्जाच्या इकडून हा जो दरवाजा आहे तो दासी वगैरे किंवा इतर अमात्य वगैरे त्यांना जाण्यासाठी, आणि हा इतर जो दरवाजा आहे तो मेन दरवाजा आहे, पालखी दरवाजा ज्याला म्हणतात, तो फक्त महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांना जाण्यासाठीचा आहे. हे महाल आहेत आणि हे 4 की 5 आहेत आणि सगळे सेम आहेत. हे लागून 6 महाल आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या, त्यातल्या 6 इथे राहायच्या. एक राजगडला सईबाई आणि एक खाली पाछाडला पुतलाबाई. आणि इथे आपल्याला बघायला भेटेल टॉयलेट वगैरे आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे बोलतात ना की जेवण बनवायची जागा किंवा बोलतात ना जे राजदरबाराचं जेवण त्यांच्यासाठी, तर हे याच ठिकाणीचं बनवून हे आहे धान्य कोठार गडावरचं. ठेवू शकतो. गडावरती कुठे जागा असते? कुठे जागा म्हणजे अष्टप्रधान मंडळांचे जेवढे वाडे आहेत ना, हे सगळे अष्टप्रधान मंडळांचे हे वाडे 8 असतील. सर्व 8 वाडे. ते काळाच्या ओघात सर्व हळूहळू 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार हनुमंत जयंती दुपारी 12च्या प्रहरास या महाराष्ट्राचा सूर्य मावळला. महाराष्ट्र संभाजी महाराज की जय. वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.
ही आहे संपूर्ण बाजारपेठ तुम्ही बघू शकता. आणि नागप्पा रेड्डी जे होते ते इकडे संपूर्ण मालाचा पुरवठा करायचे आणि ते आतमध्ये बघाल तर मध्ये ते राहायचे. मागच्या साईडला मालाचा साठा केला जायचा आणि पुढच्या साईडला माल विकला जायचा. ज्या नागप्पा रेड्डींचा मी उल्लेख केला त्या नागप्पा रेड्डींची आठवण म्हणून हे इथे नागाचं चिन्ह इथे काढलं गेलं. हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा सगळा परिसर. फणींद्रमाता मुकुटी विक्राळा ब्रह्मांडी माळा विषेकंठकाळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया जय निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझं गौरा. जय देव कर्पूर वंदे पतये यदर्ती संशयो नाही. देव मस्तकी धरावा अवघात कमलोल करावा. मुलुक पडवावा की बुडवावा लोक. घरी घालणे न्याय मालाई विक. जरी सागराये वडे म्लेंच आले. जरी सागराये वडे म्लेंच आले. शिवाजी आणि मावळे न्याय भ्याले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.
इथे पाण्याचा साठा केला जायचा महाराजांच्या आंघोळीसाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी, ती ही जागा. महाराजांच्या राज्याभिषेकापासूनच्या सगळ्या विधी ज्या आहेत ते इथे केल्या जायच्या. तो हा देवारा. पण मुघलांनी आपल्या हिंदूंची सर्व धर्मक्षेत्र आहेत ती नष्ट करायची म्हणून त्यांनी इथे गोहत्या केली आणि त्यामुळे इकडनं तो देवारा हलवण्यात आला. खलबतखाना, जिथे आतमध्ये गुप्तचर्चा केली जायची, 4 भिंतींच्या बाहेर ज्या चर्चा केल्या नाही पाहिजे त्यासाठी हा केला गेलेला खलबतखाना. तर खलबतखान्याच्या आत जाण्यासाठीचा हा रस्ता. आता खूप गर्दी आहे त्यामुळे आपण आत जात नाहीये आणि हा दगड जो आहे तो हलतोय त्यामुळे आपण सध्या ती गोष्ट टाळतोय. इथेच चेपायचं. म्हणून ही जागा बघा बाबा, दुश्मनाचा इकडेच नायनाट करून टाका ना यासाठी, म्हणूनचे एवढीच जागा. आणि हा घुमट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय भवानी. जय शिवराय. हे आहे आपल्या रायगडाचं राजसदार. खूप पवित्र असं पण मानलं जातं आणि आपण इथे जे पण तुम्ही चप्पल किंवा पादत्राणे तुम्ही ती घातली असेल ती काढून तिथे नतमस्तक व्हायचं आहे. राजसदारातून आपण सरळ आत आलो की हे बघा, हा हा. देवदास पावती फते गलती संशयो नाही. देवमस्तकी धरावा अवघा कल्लोळ करावा. मुलुक बडवावा की बुडवावा धर्मसंस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. शिवरायांचे 8वे रूप. शिवरायांचा 8वा प्रताप. शिवरायांचा 8वा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सरगी देणे कैसी असे. सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनांची लगबग कैसी असे. यावी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू बहुजनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. महाराज गणपती गजेश्वपती प्रजापती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. जय श्रीराम जय जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम.